नाराजी काय राहणार आहे? नाराजी काही नाही. नांदेडची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही असं सांगितलं, होईल का? मला असं वाटतं की हे जर सगळं चित्र बघितलं, आणखी वेळ आहे. माझी पण विनंती राहणार आहे की सगळ्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि एक वेगळा संदेश या निमित्ताने द्यावा. राष्ट्रवादीला जागा सोडावी आपण पूर्वीपासून मागणी करत होता, कारण दुसऱ्या नंबरचा पक्ष आपला आहे. मग काय तडजोड झाली अशी की आपण तडजोड शेवटी पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला, तडजोड इथं नाही झाली. तडजोड वरच्या लेवलला झाली. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, नाही, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपनं किती जागा लढवायची त्यांनी ठरवलं. त्याच्यामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आली. त्याच्यामुळे महायुतीचा धर्म म्हणून आम्ही माघार घेणार आणि पूर्णपणाने अमरनाथ राजूरकर कसे जिंकले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न. आणि अनेक ठिकाणी अनेक लोकांनी उमेदवारी मागितली. परभणीला पण राष्ट्रवादीनं मागितली, परभणीला पण भारतीय जनता पक्षाने मागितली, पण तिथं शिवसेनेला दिली. दोन्ही पक्ष माघार घेत आहेत. तसं आम्ही इथं मागितले, आम्हाला मिळालं नाही, आम्ही माघार घेतो. कुठला कट्टर विरोध असायचा प्रश्नच उद्भवत नाही. ही महायुतीच्या उमेदवारीमध्ये ही जागा भाजपच्या उमेदवाराला देण्यात आलेली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्यामुळे नांदेडची जागा भाजपला देण्यात आल्या असल्यामुळे आज या ठिकाणी प्रतापरावांनी ही पत्रकार परिषद त्यांचा पाठिंबा घोषित करण्याकरता आयोजित केलेली होती आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील यांनी अपक्ष उमेदवारी जी टाकली होती ती माघार घेण्यासंदर्भातली एकंदरीत ही पत्रकार परिषद होती. आणि आम्ही तिन्ही घटक पक्ष एकत्र येऊन राज्यामधल्या 17च्या 17 जागा आमच्या विजयी होतील या अनुषंगाने प्रयत्नशील राहणार आहोत. आणि त्यामुळे मला काही अडचण, भाजपचा, राष्ट्रवादी पक्षाचा आणि शिवसेना या तिघांचं यश या 17 जागेमध्ये निश्चित होणार आहे. चांगल्या मताधिक्याने आमले सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. अशा प्रकारचं वातावरण या मजबूत युती झाल्यामुळे होणार आहे. एक सुरुवात चांगली आहे. माझं मत एवढंच आहे की ज्यावेळेस काही मतभेद होतात, ते मतभेद हा मनभेद नाही आहेत. मतभेद असू शकतात, काही वैचारिक असू शकतात, पण ज्यावेळेस पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की महायुतीला यशस्वी करणं. संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मित्र पक्ष शिवसेना त्यांचे नेते दिसत नाही, काय कारण? नाही, असं आमची फॉर्म भरताना तेही होते, त्यांची आमची भेटही झालेली आहे. आमदार जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांची चर्चा झालेली आहे आणि वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झाला तो सर्वांनाच बंधनकारक आहे ना. जो निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला आहे तो मग तिघांना पक्षाला बंधनकारक आहे, सर्वांनाच बंधनकारक आहे. हेमंत पाटील असं म्हणाले की भाजपकडून आम्हाला मान दिला जात नाही जिल्ह्यामध्ये. असं नाही, असं काही प्रश्न नाही. कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे नेते एकत्र येताना दिसत नाही. नेत्यांची ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस मात्र महायुतीचा धर्म म्हणून सगळे असं कधी होत नाहीये. स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं की बाबा आपापली जागा आम्हाला मिळाली पाहिजे. वाटतं का चुकीचं नाहीये. सर्वांना आपापल्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे अपेक्षा असते, त्यात गैर काय आहे. पण शेवटी निर्णय एकमताने घेत असताना बरीचशी कसरत होते, पण नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर मग तो सर्वांच मान्य करावा लागतो. एक सुरुवात चांगली आहे. माझं मत एवढंच आहे की ज्यावेळेस काही मतभेद होतात, ते मतभेद हा मनभेद नाही आहेत. मतभेद असू शकतात, काही वैचारिक असू शकतात, पण ज्यावेळेस पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की महायुतीला यशस्वी करणं. संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मित्र पक्ष शिवसेना त्यांचे नेते दिसत नाही, काय कारण? नाही, असं आमची फॉर्म भरताना तेही होते, त्यांची आमची भेटही झालेली आहे. आमदार जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांची चर्चा झालेली आहे आणि वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झाला तो सर्वांनाच बंधनकारक आहे ना. जो निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला आहे तो मग तिघांना पक्षाला बंधनकारक आहे, सर्वांनाच बंधनकारक आहे. हेमंत पाटील असं म्हणाले की भाजपकडून आम्हाला मान दिला जात नाही जिल्ह्यामध्ये. असं नाही, असं काही प्रश्न नाही. कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे नेते एकत्र येताना दिसत नाही. नेत्यांची ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस मात्र महायुतीचा धर्म म्हणून सगळे असं कधी होत नाहीये. स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं की बाबा आपापली जागा आम्हाला मिळाली पाहिजे. वाटतं का चुकीचं नाहीये. सर्वांना आपापल्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे अपेक्षा असते, त्यात गैर काय आहे. पण शेवटी निर्णय एकमताने घेत असताना बरीचशी कसरत होते, पण नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर मग तो सर्वांच मान्य करावा लागतो.